एस चर्चच्या वतीने आजच्या या सायंकाळच्या प्रार्थना मननामध्ये मी आपलं सर्वांचं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करतो. यावेळेस विजय संगीतमधून गीत नंबर 83 गाणार आहो. विजय संगीतमधून 83 हे गीत आपण आज या प्रार्थना मननाच्या अगोदर गाणार आहोत. आम्हा दीना चेतीव आम्हा दीना पवित्र आत्म्या येऊनी पवित्र आत्म्या येऊनी चेतीव आम्हा दीना चेतीव आम्हा दीना हिमवत अमुची अंत करणे हिमवत अमुची अंत करणे थंडच गेली होनी थंडच गेली होनी चेतीव आम्हा दीना चेतीव आम्हा दीना ऐहिक लोभे आत्मसुखाची ऐहिक लोभे आत्मसुखाची भुरच गेली पडुनी भुरच गेली पडुनी चेतीव आम्हा दीना चेतीव आम्हा दीना मोहक लोभे आत्मसुखाची ऐहिक लोभे आत्मसुखाची भुरळच गेली पडुनी भुरळच गेली पडुनी चेतीव आम्हा दीना चेतीव आम्हा दीना मोहक कितीतरी श्रमविहृदया मोहक कितीतरी श्रमविहृदया आपुल्या पाशे ठेवणी आपुल्या पाशे ठेवणी चेतीव आम्हा दीना चेतीव आम्हा दीना हस शिकपोता समस्नेहाळू हस शिकपोता समस्नेहाळू मनिवस आत्म्या मनिवस आत्म्या म्हणूनी चेतीव आम्हा दीना चेतीव आम्हा दीना. यावेळेस आम्ही प्रार्थना मननाकडे जाण्याच्या अगोदर प्रार्थना करणार आहोत आणि त्याच्यानंतर आदरणीय रेव्हरंड अनुप पाळक हे देवाच्या वचनाची सेवा करतील. या आज आपण पुन्हा प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरी दे बापा, आजच्या या सायंकाळी पुन्हा आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. आज जे ऑनलाईन आमच्यामध्ये उपस्थित आहे
त्या सर्वांना गौरी देवबापा तू आजच्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित कर. आणि पित्या परमेश्वर, आम्ही सदैव तुझ्या उपस्थितीमध्ये राहावं, तुझ्या वचनामध्ये राहावं, तुझ्या प्रीतीमध्ये राहावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रतिदिवशी सायंकाळी तू आम्हाला तुझ्या वचनाचं बोध करतोस, यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्या वचनानुसार चालावं. तुझी गौरवी कृपा तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आम्हा प्रत्येकाला मिळावी ही तुझी इच्छा आहे. आम्ही विशेष करून पावसासाठी तुझे आभार मानतो. गेल्या दिवसात गौरी देवबापा आम्ही ज्या प्रार्थना केल्या त्याचं उत्तर तू आम्हाला दिलंस. येणाऱ्या दिवसामध्ये देखील आम्हाला भरपूर पाऊस दे आणि त्याद्वारे तुझं गौर हो दे. आजची सायंकाळ तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सपवतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. यावेळेस मी स्वागत करतो अनुप पाळकाचं. ते पुढे येतील आणि देवाच्या वचनाची सेवा करतील. पुन्हा एक वार सर्वांना सलाम. आजच्या या सायंकाळच्या समयी पवित्र वचनाचं मननचिंतन आपण करूया. आणि आजच्या मननासाठी आपला जो विषय आहे तो आहे आपल्या शब्दांच्या द्वारे आम्ही आमच्या प्रभू परमेश्वराला सन्मान देणं किंवा आमच्या शब्दांच्या द्वारे आमच्या प्रभूसमोर आमचं जीवन प्रगट करणं. यासाठी सर्वात पहिले मी वचन वाचतो, ते इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि वचन 29. इफिस्करास पत्र 4 अध्याय वचन 29. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. आता ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी पुष्कळ गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे. त्या खबरदारीपैकी एक गोष्ट म्हणजे आमचं बोलणं. ख्रिस्ती व्यक्ती ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्याच्या बोलण्यामधून त्याचा स्वभाव दिसत असतो, सोबतच बोलण्यामधून त्याचा परमेश्वरावरचा विश्वास दिसत असतो आणि त्याच्या बोलण्यावरून तो व्यक्ती ख्रिस्ती विश्वासामध्ये किती मजबूत आहे किंवा त्याला परमेश्वराची किती ओळख आहे हे माणसाच्या बोलण्यावरून समजतं. उदाहरणार्थ, एखादं संकट किंवा एखादी अडचण आल्यानंतर मनुष्य घाबरून जातो का? बरं, तो घाबरून गेल्यानंतर तो देवाचा धावा करतो की स्वतःचे उपाय करतो? परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं की अशा वेळेला आमच्या तोंडून जे शब्द निघतात ते शब्द आमचं जीवन दाखवत असतात. ख्रिस्ती व्यक्तीला जर समजून घ्यायचं असेल किंवा ख्रिस्ती व्यक्ती विश्वासामध्ये मजबूत आहे का हे पाहायचं असेल तर सर्वात पहिले त्याच्या तोंडचे शब्द पहा. आपण ऐकायला पाहिजे. अनेक विश्वासणाऱ्यांच्या संपर्कामध्ये दिवसभरामध्ये आपण येतो आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर ते बोलतात कसे, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे त्यांच्या शब्दाच्या द्वारेच दिसून येतं. एक प्रसिद्ध लेखक आहे, ते असं म्हणतात की मनुष्याच्या बोलण्यावरून त्याचा स्वभाव, सोबतच तो कोणत्या गोष्टीला महत्त्व देतो आणि त्याचं चारित्र्य हे त्याच्या बोलण्यावरून दिसतं. मनुष्याच्या जीवनातून त्याचं जर चारित्र्य प्रगट होणार आहे तर मनुष्याच्या ह्या चारित्र्यामध्ये देवाचं भय त्याला आहे का? देवावरती तो व्यक्ती किती विश्वास ठेवतो? मंडळीप्रती त्याला असलेलं प्रेम आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याला असलेलं प्रेम हे त्याच्या शब्दातून दिसून येतं. म्हणून ज्या वेळेला आपण लोकांच्या संपर्कात येतात आणि लोकांसोबत बोलता त्यावेळेला आपल्या शब्दांकडे फार बारकाईने लक्ष द्या. या ठिकाणी संत पौलाने इफिसच्या या मंडळीला फार कडक शब्दामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे. ती आहे या 29व्या वचनात, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. कसलेच कुचके भाषण न निघो याचा अर्थ प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या बोलण्यामधून सुमधुर शब्द निघले पाहिजेत. त्याच्या बोलण्यामधून कुचकेपणा असता कामा नये. कुचके हा जो शब्द या ठिकाणी संत पौलाने वापरलेला आहे याचा अर्थ होतो व्यर्थ शब्द न निघो. मनुष्य जे काही बोलेल त्याचा प्रत्येक शब्दाचा झाडा किंवा त्याचा हिशोब त्याला द्यावा लागेल न्यायासनासमोर. आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या बोलण्यामध्ये कोणते शब्द वापरतो? आमच्या बोलण्याच्या द्वारे कोणाला प्रोत्साहन देतो किंवा आमच्या बोलण्याच्या द्वारे कोणाला नाउमेद करतो
हे फार काळजीने बघितलं पाहिजे. आमच्या तोंडचे शब्द कसे आहेत बारकाईने लक्ष द्या. ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या जीवनातल्या या टप्प्याकडे किंवा आपल्या जीवनातल्या या गोष्टीकडे फार लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी बोलण्याच्या शब्दांकडे आम्ही लक्ष देत नाही. ओघाओघामध्ये आम्ही बोलून जातो. सांगायचं म्हणून आम्ही सांगून निघून जातो. परंतु प्रियांनो, तुमचे शब्द अनेकांच्या जीवनाला बदलणारे असू शकतात. तुमचे शब्द सुवार्ता सांगणारे असावेत. वचन म्हणतं की कसलंच कुचकं भाषण तुमच्या तोंडाने निघता कामा नये. याचाच अर्थ कसल्याही प्रकारचे अपशब्द आमच्या तोंडावाटे निघता कामा नये. असे शब्द निघू नये की ज्याने ऐकणाऱ्यांना किळसवाणं वाटेल. कुचक्या गोष्टी कोणत्या असतात? आता पावसाळ्याचे दिवस आहे. लाकूड कुजतं. लाकूड जर पाण्यामध्ये राहिलं, खूप सारे दिवस ते पाण्यामध्ये राहिलं, तर आपोआप त्या लाकडाला बुरशी लागते आणि त्या लाकडाचा भुगा जमिनीवर पडायला लागतो आणि कालांतराने त्या लाकडामधून एक विशिष्ट असा वास यायला लागतो. आणि तो वास इतका असह्य आणि इतका नकोसा वाटायला लागतो की त्या लाकडाला किंवा त्या भुस्याला जाळून टाकणं किंवा त्याला दूर कुठेतरी उकिरड्यावर फेकून देणं या पलीकडे कसलाच उपयोग असा होत नाही. मग प्रियांनो, आमचे शब्द तसे आहेत का की ज्या शब्दांनी घाणेरडा वास येतो? आमचे शब्द तसे आहेत का की ते शब्द आम्हाला कुठेतरी दूर नेऊन उकिरड्यावर फेकून द्यायचे आहेत? विश्वासणाऱ्याच्या तोंडामधून असे कोणतेच शब्द निघायला नको की ज्याच्याने समोरच्याला किळसवाणं वाटेल, ज्याच्याने ऐकणाऱ्याला किळसवाणं वाटेल. आज विश्वासणारा काहीही बोलून मोकळा होऊन जातो. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असं आपण अनेक वेळेला बोलतो. अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. परंतु आज एक लक्ष आपल्या मनामध्ये घ्या. मननचिंतनामध्ये छोटे विषय असतात आणि म्हणून आजचा छोटासा विषय हा आहे की आपल्या तोंडचे शब्द कशा पद्धतीचे आहेत. कुचके शब्द न निघो तर या उलट कोणते शब्द आमच्या तोंडीत निघायला पाहिजेत? तर ते गरजेप्रमाणे उन्नतीकरिता. गरज प्रत्येकाला असते आणि उन्नती प्रत्येकाची झाली पाहिजे. माझी प्रगती होईल आणि इतरांना मी पुढे जाऊ देणार नाही, हा विचार आपल्या मनात येता कामा नये. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या सोबत्याचा उन्नतीचा विचार केलाच पाहिजे. माझी जशी प्रगती झाली तशी मी माझ्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्या भावांची, बहिणींची प्रगती करेन आणि ज्या विश्वासामध्ये मी मजबूत आहे त्या विश्वासामध्ये मी माझ्या सोबतीच्यांना हे घेऊन पुढे चालेल. जो भरोसा किंवा जो विश्वास माझा देवावरती आहे, या विश्वासामध्ये मी चालत असताना माझ्या संगतीच्या सगळ्यांना मला सोबत घेऊन पुढे जायचं आहे. ही महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाच्या तोंडामध्ये असली पाहिजे. आम्ही बोलत असताना इतरांना दुखावणारे शब्द बोलू नये. आम्ही बोलत असताना इतरांना उन्नती देणारे शब्द बोलले पाहिजे. संत पौल हे शिकवतो कारण की तो उन्नती करता चांगले शब्द वापरत होता. तो आपल्यासोबतच आपल्या सोबतीच्यांचीही उन्नती करत होता. म्हणूनच तिमोथी आणि तीत हे चांगले पाळक त्याने घडवले आणि क्रेतामध्ये त्यांच्याकडून चांगली सेवा करून घेतली. इफिसच्या या मंडळीतून त्यांच्याकडून चांगली सेवा करून घेतली आणि त्या परिसरामध्ये विश्वासणाऱ्यांना स्थिर केलं. फिलेमोनाला त्याने पत्र लिहिलं आणि अनेसिम नावाच्या दासाला आपल्या धन्याकडे परत पाठवलं. यावरून त्याचे शब्द बघा की तो ते कृतीत आणत होता. ज्याने हे लिहिलं की तुमचे शब्द कुचके नसावेत, त्याचे शब्द प्रेरणादायी आहेत. आणि त्याचे शब्द हे प्रेरणादायी असताना जगणे हे मला ख्रिस्त व मरणे हा मला लाभ आहे, हे किती प्रेरणादायक शब्द आहे. त्याचे शब्द आम्हाला सदैव सहाय्य करतात. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा असं संत पौल आम्हाला शिकवतो. प्रियांनो, ज्याने हे लिहिलं की तुमच्या तोंडून कुचके शब्द न निघो, त्याच्या तोंडून लोकांच्या उन्नतीचे शब्द निघत होते. म्हणून आज आपल्या मनाचं परीक्षण करा. ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. आमचे शब्द ऐकणारे जे आहेत त्यांना त्याद्वारे एक कृपा मिळाली असं वाटलं पाहिजे. कृपा म्हणजे मदत, ज्याला आपण ग्रेस म्हणतो. ग्रेस मार्क्स असतात, ग्रेस प्रेम असतं, ग्रेस हा वाढवून दिलेला भाग असतो. जे आम्हाला हवं असतं त्यापेक्षा अधिक आम्हाला मिळणं ते एक देवाची कृपा असते. त्याला आपण ग्रेस म्हणतो की जसं आम्हाला हवं आहे 100%, आम्हाला मिळतं 110%.
तर ते वरचं 10 आहे त्याला आपण ग्रेस म्हणूया, त्याला आपण कृपा म्हणूया. देवाने आम्हाला दिलेली ती कृपा आहे. प्रियानो, शब्द काही साध्या गोष्टी नाही आहेत. शब्द इतके सुंदर असतात की त्याच्याद्वारे आम्ही कविता रचू शकतो. आपण मागील बायबल स्टडीमध्ये मागच्या बुधवारचा सकाळचा बायबल स्टडी ऐकण्याची मी आपणाला विनंती करतो. त्याच्यामध्ये आम्हाला स्पष्टपणे म्हटलंय की देवाने आम्हाला एका कवितेच्या रूपाने घडवलंय. जशी एखादी कविता रचावी तसं देवाने तुम्हाला आणि मला रचलंय. किती सुंदर देवाचं हे मनुष्याला निर्माण करण्याचं एक लोकांच्या समोर स्पष्टीकरण आहे की देवाने प्रत्येक व्यक्तीला, या भूतलावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जणू एखादी कविता रचून बनवावं, एखादी कविता रचावी तसं एकेका व्यक्तीला देवाने रचून बनवलेलं आहे. तुम्ही आणि मी देवाची प्रतिमा असताना तुम्ही आणि मी देवाची कविता आहोत हे विसरता कामा नये. मग ह्या देवाच्या कवितेतून किती सुंदर शब्द निघाले पाहिजेत. आज आपण आपल्या शब्दातून प्रेरणा देतो का? हो. आपण उन्नती करतो का? हो, करतो. आमच्या तोंडातून कसलंच कुचकय शब्द निघता कामा नये. फार काळजी घ्या, आपल्या जीवनाची काळजी घ्या आणि आपल्या तोंडातून कसलेच कुचके शब्द निघू देऊ नका. देवबाप हे छोटंसं मनन आपणा सगळ्या विश्वासणाऱ्यांसाठी आशीर्वादाचं करो. पुढील वेळ मी सन्माननीय रेव्हरंड राजू मार्गे पाळक साहेब यांच्या हातामध्ये देतो. आजच्या संध्याकाळी खरोखर आम्ही प्रभूचं वचन ऐकलेलं आहे आणि माझा विश्वास आहे की आज पुन्हा एकदा प्रभूने या वचनाच्या द्वारे आमच्या अंतःकरणात एक महान प्रकाश टाकलेला आहे. म्हणून जे ऑनलाईन उपस्थित आहे त्यांचं खरोखर मी मनापासून आभार मानतो. प्रभू त्यांना आशीर्वादित करू. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत आणि आशीर्वाद आम्ही घेणार आहोत. यावेळेस आम्ही प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरी देवबापा, तुझ्या वचनाच्या द्वारे आज आम्ही ऐकलं की आमच्या मुखामधून कसलंही कुचकामी भाषण होऊ नये. आमचं अंतःकरण सदैव स्थिर आणि सरळ राहावं. मनापासून तुझ्यावर महान प्रीती करावी आणि तुझ्या वचनाचा आधार विश्वास म्हणून आम्ही एक चांगले व्यक्ती तुझ्यासमोर असं आम्ही सादर करावं. म्हणून गौरी देवबापा आज सायंकाळी आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या द्वारे प्रतिदिवशी तू बोध करतोस आणि त्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला चालवतोस. कारण तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे, तू आमचा चांगला परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आजची सायंकाळ आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवतो. आमच्यामध्ये जे वडीलधारी आहे, प्रियजन आहे, त्या सर्वांची आज आम्ही आठवण करतो. प्रत्येकाला तू स्पर्श कर, तुझी गौरवी कृपा पुरीव. कारण वधस्तंभाच्या द्वारे तू आमच्यावर महान प्रीती केली. आपलं रक्त सांडवून तू आम्हाला त्या पापाच्या बंधनामधून सोडवलेलं आहे आणि अनंतकाळचं जीवन तू आम्हाला दिलेलं आहे. म्हणून आम्ही या सर्व प्रियजनांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवतो. एसे चर्च अध्यक्ष आणि कार्यकारी कमिटी आणि पंच कमिटी, एसे चर्चेसच्या सर्व मंडळ्या, सर्व तुझे दास, या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. या सर्वांना पित्या परमेश्वरा स्पर्श कर. तुझं योग्य मार्गदर्शन तू प्रत्येकाला दे. ज्या ज्या ठिकाणी तुझी गौरवी सेवा सुरू आहे शुभवर्तमानाची, त्या प्रत्येकाला तू यश दे, प्रतिफळ दे आणि त्यामध्ये पित्या परमेश्वर अनेक लोकांचं तारण व्हावं, त्यांना पापांची क्षमा मिळावी. यासाठी तुझ्या वचनाचा प्रकाश तू त्यांना दे. कारण तू पित्या परमेश्वरा आमच्या जन्मापूर्वी तू आमच्यावर महान प्रीती केलेली आहेस, आम्हाला निवडलेलं आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. गौरी देव बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज सायंकाळी आम्ही सर्व मिळून तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.
आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या महान तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवबापाची अगाध प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती आज जे प्रियजन उपस्थित आहे त्या सर्वांबरोबर देवाची मंडळी आणि देवाचं निवडलेलं इस्रायल राष्ट्र याचबरोबर तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदा आणि सर्व काळ असो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ. आयुष्यभर राखितो कराव प्रतिपाल. उद्याची सूचना आहे, सकाळी 9 ते 10 बायबल स्टडी राहील. आणि बायबल स्टडीसाठी देखील आपल्याला सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण आहे.